फुटीर खासदारांना उद्धव ठाकरेंच्या संसदीय पक्षाकडून पत्र। विलीनीकरणावर उपस्थित केला कायदेशीर आक्षेप। मूळ पक्षाने विलीनीकरणाला मान्यता दिली नसल्याचा उल्लेख। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर। ऑपरेशन टायगर नंतर शिंदे पहिल्यांदाच दिल्लीत। एनडीएच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता। पालिका अधिकाऱ्यांना पाठीशी घालणारा अहवाल आपल्याला मान्य नाही। अहवालाच्या विश्वासार्हतेवर महापौर रितू तावडेंनी उपस्थित केला सवाल। मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणात एएलआर कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा। भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। डॉक्टरांना मारहाण करणारे नगरसेवक रमेश म्हात्रे पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल। उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्यानं रुग्णालयात दाखल केल्याची माहिती। तर जामीन अर्जावर आज होणार सुनावणी। धनंजय मुंडेंच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर माजलगावमध्ये बॅनरबाजी। बॅनरवर धनंजय मुंडेंचा भावी कॅबिनेट मंत्री असा उल्लेख। बॅनरची जोरदार चर्चा। पुणे जिल्ह्यात एटीएसची 65 ठिकाणी छापेमारी। एरवाडा पिंपरी चिंचवडसह कोंढव्यात एटीएसचा छापा। सहजाद भट्टीच्या संबंधाच्या संशयावरून एटीएसची कारवाई। अमेरिकेच्या इराणच्या कोनार्क भागात पुन्हा हल्ले। आज रात्री सर्वात मोठा हल्ला करणार असल्याचा ट्रम्प यांचा दावा। इराणचंही अमेरिकेच्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर। कुवेतच्या अमेरिकन तळांवर आणि तेल डेपोंना इराणनं केलं लक्ष्य। आणि हॉर्मुझच्या सुरक्षेसाठी अमेरिकेलाही व्यापारी जहाजांना द्यावा लागणार कर। ट्रम्प यांच्या दाव्याला इराणचा विरोध। नमस्कार, मी श्रेयस पांडे। आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। आता बातम्या सविस्तररित्या पाहूयात। मुंबईतल्या चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर पिंपळाचं झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता। या प्रकरणामध्ये महापालिकेनं नियुक्त केलेल्या चौकशी समितीनं आपला अहवाल सादर केलेला आहे। उद्यान आणि रस्ते विभागाला या चौकशी समितीनं क्लीन चिट दिली आहे। झाडाजवळ पर्जन्य जलवाहिनीचं काम करणाऱ्या कंत्राटदारानं पुरेशी खबरदारी घेतली नसावी, त्यामुळे त्याला 5 लाख रुपये दंड करण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे। दुर्घटनेमागे अतिवृष्टी, वारे, झाडांची स्थिती आणि इतर नैसर्गिक कारणांचाही परिणाम असू शकतो, असंही या अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे। भविष्यामध्ये अशा घटना टाळण्यासाठी झाडांची नियमित तपासणी तसेच वैज्ञानिक छाटणी यासारखे उपाय देखील या अहवालातून सुचवण्यात आले। दरम्यान या चेंबूर दुर्घटने प्रकरणात जो चौकशीचा अहवाल समोर आला त्यातले काही मुद्दे आपण पाहूयात। उद्यान विभाग आणि रस्ते विभागाचा थेट दोष आढळलेला नाही। पर्जन्य जलवाहिनीचं काम करणाऱ्या कंत्राटदारानं पुरेशी खबरदारी घेतली नसावी। कंत्राटदाराला 5 लाखांचा दंड करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे। कामावर देखरेख ठेवणाऱ्या सल्लागार संस्थेला म्हणजेच कन्सल्टंटला देखील 2 लाख रुपये दंड ठोठावण्यात आलेला आहे। तर दुर्घटनेमागे अतिवृष्टी, वारे, झाडांची स्थिती आणि इतर नैसर्गिक कारणांचाही परिणाम असू शकतो, असं या अहवालात म्हटलंय। भविष्यामध्ये अशा घटना टाळण्यासाठी झाडांची नियमित जोखीम तपासणी तसेच वैज्ञानिक छाटणी करावी, असंही यातून सुचवण्यात आलंय। दरम्यान या चेंबूर दुर्घटनेच्या अहवालावर महापौर रितू तावडे या प्रचंड संतापलेल्या आहेत। त्यांनी या अहवालाच्या विश्वासार्हतेवर शंका उपस्थित केली आहे आणि हा अहवाल आपल्याला अमान्य असल्याचं म्हटलं। या वक्तव्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे आणि महापौर रितू तावडे यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली आहे का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। संपूर्ण अहवाल मी वाचला। त्याच्यामध्ये रस्ते विभाग असेल किंवा गार्डन विभाग असेल, त्यांना त्यांच्यावरती कुठलीही जबाबदारी न देता त्या ठिकाणी कंत्राटदार आणि त्या ठिकाणी असलेले PMC त्यांच्यावरती ही जबाबदारी निश्चित केलेली आहे। आणि कंत्राटदारांना 5 लाख आणि त्याच्यामध्ये जे त्यांच्यावरती कन्सल्टंट नेमले जातात त्यांना 2 लाख, अशा पद्धतीचा 7 लाखाचा त्यांना भूर्दंड देऊन
तो अहवाल या पद्धतीत दिलेला आहे तो मला मान्य नाही. तो अहवाल मला मान्य ह्यासाठी नाही आहे कारण की आपण ह्या पद्धतीने जर अधिकाऱ्यांवरची जबाबदारी निश्चित न करता कॉन्ट्रॅक्टरला तर धरायचंच आहे, त्याबद्दल वादच नाही. कन्सल्टंट असेल त्यालाही तुम्ही जबाबदार धरा, पण संबंधित त्या पूर्ण रस्ते कॉन्ट्रॅक्टरचे जे साईट इंजिनियर होते त्यांना त्या ठिकाणी धरणं अतिशय गरजेचं होतं. त्याचबरोबर गार्डन विभागाचे जे अधीक्षक होते त्यांना त्या ठिकाणी जबाबदार धरणं गरजेचं होतं. याच रोडची पाहणी मी पावसाळ्याच्या पूर्वी केलेली होती. पावसाळ्यामध्ये पाहणी करते वेळीच मला झाडांमध्ये सिमेंटचं पाण्याच्या पडद्या तयार झालेल्या दिसल्या आहेत. जर माझ्या इन्स्टावरती फेसबुकवरती जाणार तर तुम्हाला स्क्रोल केल्यावरती ते माझे सगळे फुटेज मिळतील. आणि त्या ठिकाणी मी पाहणी केल्यानंतर त्यांना मी तिथे त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना निर्देश पण दिले होते की ह्या संपूर्ण झाडांमध्ये सिमेंटचं पाणी जातं आहे, त्यामुळे ही झाडं कमकुवत होऊ शकतात. या झाडांना श्वास घेता येणार नाही किंवा ह्या झाडांची मुळं पाळं पुढे जाऊन कमकुवत होऊन ह्याला भविष्यामध्ये त्रास होऊ शकतं, झाडं वीक होऊ शकते, झाडांची क्षमता कमी होऊ शकते. दुर्दैवाने पहिल्याच पावसामध्ये ते झाड त्या शाळेच्या बसवर पडलं आणि त्या लहान बाळाचा त्या ठिकाणी जीव गेलेला आहे. त्या लहान बाळाची किंमत 7 लाख आहे का? एक महापौर नाही तर एक आई म्हणून मला हे फार चुकीचा अहवाल वाटतो आहे. जरी मी मुंबई महानगरपालिकेची महापौर असली तरी माझा जो मुंबई महानगरपालिकेचा जो कारभार असेल तो अतिशय पारदर्शी असेल. ज्या ठिकाणी आमच्या अधिकाऱ्यांची चूक नाही आहे त्यांच्या भक्कमपणे पाठीशी राहणारी मी महापौर आहे, पण ज्या ठिकाणी आपल्या अधिकाऱ्यांना सांगूनसुद्धा निर्देश देऊनसुद्धा त्याचं त्यांनी पालन केलं नाही आणि नंतर या पद्धतीने फक्त कॉन्ट्रॅक्टरला 5,000 आणि 2 लाखाचं भूर्दंड देऊन त्या पद्धतीने त्यांची सुटका करणं हे काही त्या मातेला न्याय मिळाला असं नाही आहे. यानंतर पुढची बातमी पाहूया. शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या संसदीय पक्षाकडून फुटीर खासदारांना पत्र लिहिण्यात आलेलं आहे. तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या पक्षात विलीन झाल्याचं बातम्यांच्या माध्यमातून समजल्याचा या पत्रात मुद्दा मांडण्यात आलाय. तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या पक्षात विलीन झाल्याचं चित्र निर्माण केलं जात असल्याचाही मुद्दा यात मांडण्यात आलाय. घटनेच्या कलम 10 अंतर्गत तुम्हाला कुठल्याही पक्षात विलीन होता येणार नसल्याचं या पत्रात म्हटलंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मूळ पक्ष म्हणून विलिनीकरणाला मान्यता दिली नसल्याचा देखील मुद्दा यात उपस्थित करण्यात आलेला आहे. त्यामुळे कायदेशीर लढाईच्या अनुषंगानं या पत्राला महत्त्व प्राप्त झालं. तिकडे ऑपरेशन टायगर नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे आज दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. आज दुपारी एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये दाखल होणार. शिंदे दिल्लीमध्ये दाखल झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे. ठाकरे गटातील 6 खासदारांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतल्यानंतर शिंदेंच्या या दिल्ली दौऱ्याला अधिकच महत्त्व प्राप्त झालंय. यानंतर पुढची बातमी बीडमधून आहे. बीडच्या माजलगाव शहरामध्ये आमदार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे बॅनर्स लावण्यात आले. यामध्ये आमदार धनंजय मुंडे यांचा उल्लेख भावी कॅबिनेट मंत्री असा करण्यात आलेला आहे. आमदार धनंजय मुंडे यांचा वाढदिवस उद्या आहे आणि त्यानिमित्तानं लागलेल्या या बॅनरची आता चर्चा होऊ लागली आहे. आमदार धनंजय मुंडे हे महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री झाले होते, परंतु त्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागलेला होता. आता पुन्हा एकदा त्यांच्या मंत्रिपदाच्या चर्चा जोर धरू लागलेल्या आहेत आणि याच पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांकडून लावलेल्या या बॅनरची चर्चा आता होऊ लागली आहे. यानंतर पुढची एक अत्यंत महत्त्वाची बातमी. राज्यभरात बोगस आणि निकृष्ट बियाण्यांचा मुद्दा चांगलाच तापलाय. पेरलेलं बियाणं उगवलंच नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यातून केलेल्या आहेत. यावर आता राज्य सरकारनंही कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. बोगस आणि निकृष्ट दर्जाचं बियाणं पुरवणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करणार असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं. आपल्याबरोबर थेट कृषी मंत्री आहेत दत्तमामा भरणे, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. आत्तापर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही तक्रारी येत आहेत, विशेषतः अकोल्यामधल्या काही तक्रारी आलेल्या आहे की लोकांनी बियाणं पेरलेलं आहे सोयाबीनचं, पण ते उगवलेलंच नाही आहे. 3-3 वेळा बियाणं पेरलं पण ते उगवलं नाही, अशी काही ठिकाणच्या तक्रारी पुढे येत आहेत. ही गोष्ट खरी आहे की ह्यावर्षी सोयाबीन बियाण्याच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे आणि ती फसवणूक विशेषतः आपण म्हटलं त्याप्रमाणे जे तालुक्याचा जर विचार करायचा झाला तर साधारणतः अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ आणि अजूनही जिल्हे आहेत या तालुक्यामध्ये
शेतकऱ्यांची बियाण्याच्या बाबतीमध्ये फसवणूक झाली अशी तक्रारी आमच्या कृषी विभागाकडे प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुसार आमच्या कृषी विभागाच्या माध्यमातून तक्रार निवारण तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून साधारणतः 1738 शेतकऱ्यांचे तपासणी आपण तिथं 17 पिकामध्ये केलेली आहे. आणि साधारणतः जे बियाणे आपण म्हणतो की जे तपासणीसाठी जे आपण नमुने घेतलेले आहेत त्यामध्ये साधारणतः 5638 एवढे नमुने आपण घेतले. आणि 13 जुलै अखेर बियाणे तपासणी प्रयोगशाळेद्वारा घोषित अप्रमाणित नमुने सध्या संख्या ही 581 एवढी. त्यामधनं 5638 पैकी 581 ते बियाणं हे अप्रमाणित आढळून आलेलं आहे. त्यानुसार निश्चित प्रकारे आम्ही सर्वांनी त्यापैकी कोर्ट केस आणि त्यांच्यावरती ज्या कंपन्यांचे जे बियाणे आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याच्या सूचना ह्या निश्चित प्रकारे दिलेल्या आहेत. आणि ताबडतोब त्या शेतकऱ्यांना बियाणेही ताबडतोब बदलून द्या ह्याही सूचना आमच्या कृषी विभागाच्या माध्यमातून दिलेल्या आहेत.